हॅलो मित्रांनो, मी आहे तुमचा होस्ट आणि दोस्त हॅरी. स्वागत करतो तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे क्रेझी हॅरी. तर आज आपण जाणार आहोत ट्राय टेम्पलला, जे की पुण्यामध्ये लोकेटेड आहे, वर्वेमध्ये. आणि इथून त्याचं डिस्टन्स आहे जवळजवळ 50 किलोमीटर्स. आणि मागचे 3-4 दिवस असं झालं आहे की पाऊस अजिबात नाही आहे, स्काय खूप क्लिअर आहे. त्यामुळे आज एक रॅन्डम थॉट आला मनामध्ये की चला ट्राय टेम्पलला व्हिजिट करूया. तर ट्राय टेम्पलच का? तर मागचे काही दिवस खूप ट्राय टेम्पल जे आहे ते व्हायरल होत आहे रील्समध्ये, शॉर्ट्समध्ये, जिथं तिथं. म्हणून ट्राय टेम्पलला आम्ही व्हिजिट करायचं ठरवलं. तर तुम्हाला दिसत असेल की स्काय खूप क्लिअर आहे आत्ता, आणि चहूबाजूंना ग्रीनरी असते पावसाळ्यामध्ये. तर आजचा जो दिवस आहे तो खूप बिझी संडे आहे. म्हणजे असंच रॅन्डम उठलो आणि प्लॅन बनवला. तर ट्राय टेम्पलला जिथं जाणार आहोत आपण, त्याची खासियत अशी आहे की तिथं 3 वेगवेगळ्या धर्माचे देव एकत्र वसवले आहेत बाजूला, म्हणून त्याला ट्राय टेम्पल म्हटलं जातं. जसं की वैष्णविझम, शैविझम आणि जैनिझम. तर आता तुम्ही बघत असाल की टनेल चालू झालेलं आहे. तर तिथं बाकी इतर धर्मांचे पण देव वसवलेले आहेत. फक्त त्याचा मतितार्थ असा आहे की सर्व धर्म समभाव हा मेसेज फक्त त्याच्या थ्रू त्यांनी दिलेला आहे. आणि ट्राय टेम्पल जे आहे ते पूर्ण व्हाईट मार्बलमध्ये बनलेलं आहे आणि चहूबाजूला ग्रीनरी आहे. तर तुम्ही ते सिनिक व्ह्यू तोपर्यंत एन्जॉय करा. आत्ता तात्पुरती मी तुमची रजा घेत आहे. हॅलो मित्रांनो, तुमचं परत स्वागत आहे या व्लॉगमध्ये. आता आपण मल्हार फूड कोर्टवर थांबलेलो आहोत, कारण सकाळपासून काही खाल्लं नव्हतं. असंच सकाळी उठून चहा पिला आणि निघालो रॅन्डम प्लॅन बनवून. तर आत्ता भूक लागलेली असल्यामुळे आम्ही इथं थोडासा ब्रेकफास्ट करायला थांबलेलो आहे. तसं बघायला गेलं तर मल्हार फूड कोर्टविषयी खूप ऐकलेलं आहे. म्हणजे रोहित वडेवाले इथं फेमस जॉईंट आहे. हा ॲक्च्युली आम्ही बाणेरला ह्याचा वडापाव खूप खायचो, तर खूप छान वडापाव मिळतो ह्यांचा, टेस्टी. तर आम्ही आत्ता वडापाव मागवलेला आहे. आणि त्यानंतर ह्यांचा साबुदाणा वडा पण खूप छान असतो, तर तो पण आम्ही मागवणार आहोत. आणि परत त्यानंतर मग शेजारीच अमृततुल्य, आता माझं नाव लक्षात येत नाही आहे, अमृततुल्यचं आठवत नाही आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता पॉज करून नाव एक्झॅक्टली काय अमृततुल्यचं. नंतर मी परत मेन्शन करेन डिस्क्रिप्शनमध्ये कुठे कुठे काय काय खाल्लं आम्ही ते. तर आत्ता साबुदाणा वडा मागवला आहे. साबुदाणा वडा तर टेस्टमध्ये खूप छान आहे, खूप खुशखुशीत आहे. आणि एक्झॅक्टली मस्त टेक्स्चर त्याचं फॉर्म झालेलं आहे. आणि दाण्याचा कुटाचा पुरेपूर वापर, म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणतो, चांगला न्याय दिला आहे दाण्याच्या कुटाला त्याच्यात. आता आम्ही चहा घेतला आहे. चहा पण खूप उत्तम आल्याचा चहा आम्हाला इथं मिळाला, त्याचा आस्वाद आम्ही घेतला. तो पण खूप छान होता. मग थोड्याफार आमच्या गप्पा गोष्टी झाल्या की कसं आहे काय आहे. मग आता इथून पुढे मग आम्ही निघालो आहे आता थेट मंदिराकडे. तर आपण थेट आता मंदिराकडेच भेटूयात. हॅलो मित्रांनो, परत स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आता आपण आलो आहोत मंदिराकडे. मंदिराचा परिसर बघता खूप भव्य परिसर आहे आणि खूप मोकळी जागा आहे पार्किंगला, भव्य मंदिर असल्यामुळे. आणि मंदिर जर बघितलं तुम्ही तर एंटायरली व्हाईट मार्बलमध्ये कार्व्ड आहे.
आणि आतमध्ये पण खूप मुबलक प्रमाणात जागा सोडलेली आहे. इथनं सरळ वरती गेलं तर फूड कोर्ट आहे मंदिराचं. आता आपण मंदिराच्या पायऱ्यांच्या इथनं एंटर करत आहोत मंदिर परिसरात. खूप ॲम्पल स्पेस आहे आणि मुख्य म्हणजे इथं छान ग्रीनरी दिलेली आहे मंदिराकडे. पायऱ्या तशा बघायला गेलं तर अंदाजे एक 60-70 पायऱ्या असतील वरती चढायला आणि धरायला चांगलं रेलिंग वगैरे दिलेलं आहे. इथं डाव्या बाजूला आपल्याला पादत्राणे ठेवण्यासाठी जागा दिलेली आहे, जिथं आपण पाय धुवू शकतो आणि नंतर मग आपण मंदिरात एंटर करतो. आता आपण मंदिरात एंटर केलेलं आहे तर तिथं भव्य मूर्ती दिसत आहे आपल्याला जैन धर्मीय भगवानची. आणि आजूबाजूचा परिसर पण खूप मोठा आहे मंदिरातला. वरांडा म्हणा, हॉल म्हणू शकतो किंवा काही. आणि बऱ्याच इथं तुम्हाला बघितलं तर इथं बऱ्याच देवी देवतांच्या मूर्ती बघायला मिळतील. इथं बघायला गेलं तर इथं आपल्याला आत्ता तुळजा भवानीची मूर्ती साईडला दिसत आहे आणि इथंच ह्याला लागून श्रीकृष्ण भगवानजींची पण आपल्याला मूर्ती दिसत आहे. तर हे असं भव्य मंदिर आहे आणि इथंच आपल्याला बालाजींची पण मूर्ती दिसत आहे. थोडंसं आपण पुढे मंदिरातनं बाहेर आलो की आपल्याला साईबाबाजींचं पण दर्शन घेता येऊ शकतं. आणि इथून थोडं पुढे गेलो तर आपल्याला मंदिराचा इतर भव्य परिसर दिसत आहे, जिथं खूप हिरवळ आहे. मंदिर हायवेला लागून असल्यामुळे इथं खूप जास्ती लोक व्हिजिट करतात आणि इथं खूप छान ग्रीनरी आहे. गार्डनमध्ये आपण निवांत बसून फोटो पण काढू शकतो. तर असं हे भव्य मंदिर बघितलं असेल तुम्ही. हा व्लॉग बघून तुम्हाला होपफुली छान वाटला असेल तर डेफिनेटली हे एकदा तरी व्हिजिट करण्यासारखं मंदिर आहे. तुम्ही जरूर हे व्हिजिट करावं अशी मी रेकमेंडेशन देऊ शकतो. तुम्हाला इथं मनाला खूप शांतता लाभेल ह्याची खात्री बाळगून तुम्ही या मंदिराला व्हिजिट करू शकता. आता इथून मग आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो. वाटेत मग आम्ही परतीच्या प्रवासात आम्ही पावभाजीचा आस्वाद घेतला, जी की आम्हाला खूप ॲव्हरेज वाटली. त्याच्यासोबत आम्ही माझा मागवलेलं, पण त्या माझाची एक्सपायरी डेट निघून गेली असल्यामुळे मग नंतर फ्रुटी मागवलं. तर मी काय रेकमेंड नाही करणार की इथं तुम्ही एखाद्या फूड जॉईंटमध्ये खा. एखाद्या चांगल्या फेमस फूड जॉईंटमध्ये तुम्ही खा अशी अपेक्षा आहे. तर होपफुली तुम्हाला हा व्हिडिओ छान वाटला असेल तर डेफिनेटली या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट व्हिडिओज माझ्या चॅनलवर बघायला मिळतील. आणि अशीच माहिती त्या व्हिडिओजबद्दल, सगळ्या जागांबद्दल मी प्रदान करत राहीन. थँक्यू.